पिस्तूल प्रकरणातील चौकशीची 7 दिवसाच्या आत कारवाई करा, अन्यथा 28 जून रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा इशारा भाऊ भोजने यांनी दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका अंतर्गत असलेल्या सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन सिंह परदेशी व पोलीस कर्मचारी यांनी 2 महिन्यापूर्वी संग्रामपूर तालुक्यातील वसाळ येथील आदिवासी समाजाचे दिलीप मुझालदा या युवकाला खोट्या आरोपाखाली पिस्तूल प्रकरणातील फसवणूक व आपल्या प्रमोशनसाठी खोट्या आरोपात पिस्तूल प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा उपोषणकर्ता आदिवासी दिलीप मुझालदा याचा आरोप असल्याने या प्रकरणाची चौकशीसाठी दिलीप मुझालदा यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। कोणत्याच प्रकारची चौकशी दिसून येत नसल्याने उपोषणच सुरू आहे। उपोषणकर्ता दिलीप मुझालदा याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले, तर त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन करून आमरण उपोषण सुरू केले। 10 दिवस उलटून सुद्धा कोणताही ठोस कारवाई झाली नाही, त्यामुळे दिलीप मुझालदा याला न्याय मिळाला नाही। याकरिता भाऊ भोजने यांनी संग्रामपूर तहसीलदार यांना निवेदन दिले। या 7 दिवसात कारवाई न झाल्यास 28 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आत्मदहन करणार आहे, असा इशाराही दिला। इथे आमरण उपोषणासाठी बसलो आणि गेल्या 10 दिवसापासून कुठल्याही अधिकाऱ्यांना खास अशी ठोस भूमिका घेतली नाही। केवळ इथे येतात, तोंड दाखवलेपणा करतात किंवा आंदोलनात आमच्या फक्त सक्रिय येऊन उभे राहतात, बसतात, अधिकारी ऐकतात, बोलतात आणि निघून जातात। त्याच्यापेक्षा कुठलीही अशी ठोस कृती काही दिसली नाही, म्हणून मी निर्णय घेतला की हे आमरण उपोषणाच्या नंतर 28 तारखेला 28/6ला कलेक्टर ऑफिस किंवा SP कार्यालय इथे आत्मदहन करणार आहे।